लोकांची कामं नाही झाली. नाही सारवड माझं वैयक्तिक नाही, सारवड सगळं बरेच लोकांची परिषद आहे. 8 महिने झाले मागून त्यांना घेऊन जावं ना मग तिकडे सीटवाल्याकडे CSC वाल्याकडे. ह्यांना समजा ना तलाठी करायला पाहिजे ना त्यांनी. म्हाताऱ्या माणसाला काय समजतं मला सांगा, OTP मोबाईल कोणा जंकी लागत नाही, कोणाकडे मोबाईल नाही. संजय गांधी अनुदान निराधार व श्रवणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थ्याची 8 महिन्यापासून ह्या महाडीबीटी प्रणालीमुळं हेळसांड चालू केली आहे प्रशासनानं. तलाठी म्हणते तहसीलला जावा, तहसीलचे ह्या डिपार्टमेंटचे कर्मचारी म्हणतात तलाट्याकडे जावा. ही म्हातारी माणसं आहे, ती वयोवृद्ध माणसं आहे ती. ह्यांना कोणाकडे जायचं, काय OTP आणि कुठला मॅसेज हे काही समजत नाही. आज 8 महिने झाले ह्यांच्या पेमेंट जमा झालेलं नाही त्या शासनानं. मग प्रत्येक तलाट्यानं आपल्या सज्जामध्ये किती लाभार्थी ती ह्याची यादी करून प्रत्येकाचं सिरियलनुसार OTP किंवा त्यांचं जी काय ती करून निरसन करावं आणि लोकांची परेशानी थांबवावी ही आमची मागणी आहे. आणि लवकरात लवकर ते DBT ऑनलाईन तलाट्यांनी प्रत्येक ठिकाणी करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे. आता आपण निवेदन कुणाकुणाला दिलेले आहे? आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आणि आता तहसीलदार साहेबांना देणार आहे. नाव सांगायचं, कोणत्या योजनेची पगार आहे तुमची ते? आपण कुठल्या गावचे आहेत? नांदुर्गा. आपल्याला काय लाभ भेटतो? पगार भेटत होती, लय बरेच दिवस झाले पगार मध्येच पगार बंद झाले. किती महिने झाले पगार बंद? 8 महिने झाले पगार नाही. दिपाळीपासून नाही, दिपाळीलाच एक पगार आमची झालेली. कुठली योजना होती? पाटोदा योजना कुठली? आपल्याला कुठला लाभ चालू आहे? कुठली योजना चालू आहे? कुठची पगार चालू आहे? आता मग पगार भेटते का नाही तुम्हाला? नाही, 7 महिने पगार नाही. मग तुम्ही कुणाकुणाला भेटलात? कोणा येतात साडे सही घ्यामध्ये ते शिका घ्यामध्ये तलाट्याला कुठे भेटतात आम्हाला भेटत नाही, काय नाही भेटत नाही. तहसीलदारला भेटलात का? काय म्हणले नाही तहसीलदार? भेटलं, नाही भेटलं. माहिती